हरिओम. भगवद्गीता बोध योगदास श्री जयगणेश जोशी यांनी केलेले निरूपण. अध्याय पहिला, अर्जुन विषाद योग. ओम श्री परमात्मने नमः. अथ प्रथमोऽध्यायः. जय योगेश्वर. परमात्म्याला नमस्कार. अध्याय पहिला, श्लोक क्रमांक 41. अधर्माभिववाद कृष्ण प्रदुशांती कुलस्निय स्त्रीषु दुष्टासु वाष्णेय जायते वर्णसंकरः. कृष्णा, अधर्म बोकाळला की कुलीन स्त्रिया दूषित होतात, भ्रष्ट होतात. वाष्णेया स्त्रिया बिघडल्या की वर्णसंकर होतो. अधर्माभिववाद कृष्ण प्रदुशांती कुलस्निय. येथे अर्जुन भगवंत श्रींना कृष्ण असं संबोधित आहे. कृष्ण म्हणजे मोहिनी घालणारा, आकृष्ट करणारा. मुद्दाम होऊन अशी हाक मारलेली आहे. ज्या कुलाला करता सवरता उरत नाही त्या कुलाला बाहेरची दुनिया आकृष्ट करू लागते. बाहेर अमाप प्रलोभनं असतात. त्यांच्याकडे आकृष्ट न होण्यासाठी घरचा वचक राहिलेला नसतो. त्यामुळे अशा घरातील व्यक्तींना बाहेरील जगाची भुरळ पडते. असह्य परिस्थितीत वावरणाऱ्यांना बाहेरील जग गर्तेतच नेते. फार फार क्वचित एखादा साधू महात्मा भेटतो की त्याच्यामुळे अशी कुटुंबे चांगल्या मार्गाला लागून सुपंथी होऊन त्यांचे कल्याण होते. बहुतांशी अशांना स्वार्थाने बरबटलेली अधम नीच अमानुष व्यक्ती आपल्या जाळ्यात अडकवते. त्यांच्या निराधारतेचा गैरफायदा घेऊन त्यांना वाममार्गी लावते. जाणत्या मुलांना गैरमार्गाला आणि तरुण स्त्रियांना वाममार्गाला, लहान आणि म्हाताऱ्यांना भीक मागायला भाग पाडते. अर्थातच चांगल्या घरातील सुसंस्कारित स्त्रिया भ्रष्ट होतात. त्यांचे शील अब्रू लुटली जाते. व्याभिचार बोकाळतो. काही वेळेला जरी अशा अत्यंतिक टोकाचा वाईट परिणाम झाला नाही तरी अशा कुटुंबियांना अनेक तडजोडींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे मूळ घराण्याचे संस्कार नष्ट भ्रष्ट होतात. पूर्वाश्रमीचा विचार करता अशा कुटुंबाला खालच्या पातळीवर जीणं जगावं लागतं. त्यांच्या लायकीपेक्षा कितीतरी खालची हलकी कामे करत जगण्यासाठी धडपडावे लागते. स्त्रीषु दुष्टासु वाष्णेय जायते वर्णसंकरः. येथे अर्जुनाने भगवंत श्रींना मुद्दामहून वाष्णेय असं म्हटलंय. वृष्णी कुळात अवतार घेतल्यामुळे भगवंत श्रींना वाष्णेय असं म्हटलं जातं. अशी हाक मारून अर्जुन भगवंत श्रींना वंशाची कुळाची जाणीव करून देऊ इच्छित आहे. स्त्रिया भ्रष्ट झाल्या की त्यांच्यापासून जन्माला येणारी संतती ही अकुलीन असते. अशी संतती धर्माचं, कुलाचं, संस्कारांचं कसलंच पालन करत नाही. भाषा, आचार, विचार, वेशभूषा, धर्म, सचोटी, सद्भावना, भक्ती, निर्लेप प्रेम इत्यादी सर्वाला अहोटी लागते. नव्हे, हे सर्व लयाला जातं. अर्थातच समाज रचना शिल्लक राहत नाही. शेवटी त्याचे अनिष्ट परिणाम राष्ट्राला भोगावे लागतात. अफलातून नगरीमध्ये भाळू नावाचा एक अत्यंत तीव्र तीक्ष्ण बुद्धिमान शास्त्रज्ञ राहत होता. तो बुद्धिमान असला तरी रंगाने काळा, कुळकुळीत आणि रूपाने फारच कुरूप होता. तो अविवाहित होता. याच नगरीमध्ये एक रूपगर्विता सुंदरी राहत असे. तिचं लावण्य हे अफलातून नगरीचं वैभव म्हणून, गौरव म्हणून सांगितलं जायचं. तीही अविवाहित होती. तिला विवाह करण्याची इच्छा झाली आणि तिने त्या बुद्धिवान शास्त्रज्ञाला लग्न करण्याच्या इच्छेने पत्र लिहिलं. त्या पत्रात तिने लिहिलं होतं की आपण विवाह करूया असं मला वाटतं. कारण आपल्याला एकमेकांपासून वर्णसंकराने जी संतती होईल ती तुझ्यासारखी बुद्धिवान आणि माझ्यासारखी सुंदर होईल आणि त्यामुळे साऱ्या विश्वात ती फार नावलौकिकाला येईल.
त्या शास्त्रज्ञाला विवाहासाठी व्यवहाराऐवजी प्रेमाची आवश्यकता असते याची जाणीव होती. त्याने त्या सुंदरीला तिच्या पत्राचं उत्तर पाठवलं. आपल्या पत्राबद्दल आभारी आहे. आपण विवाह केला आणि आपल्याला वर्णसंकरामुळे जी संतती होईल ती जर माझ्यासारखी सुंदर आणि तुमच्यासारखी बुद्धिवान झाली तर. हरिओम.